कापूस आणि सोयाबीन आणि याही पिकाला भाव तो उच्च भेटला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन हे पुकारलेलं आहे। आणि खरं तर आपल्याला मान्य नसताना भाव शेतकऱ्याला कापसाचा 8,000 रुपये 100 आणि सोयाबीनचा 5,000 रुपये 300 हा भाव आपल्याला मान्य नाही, तरीही शेतकऱ्यावरती लादलेला सरकारने हा दंड आहे। आणि तो मालाचा भाव डिक्लेअर करून सुद्धा त्यांनी जर आपण या दुकानामध्ये गेलो आणि 5 रुपयाच्या बिस्किटचा पॅकेट द्या म्हणलं तर तो 5 रुपयात घेतो, पण त्याला जर म्हणलं हे 3 रुपयाला तर देतो का देत नाही देत। मग सरकारनं आपल्याला 8,000 रुपये 100 कापूस ठरवून दिला, सोयाबीनला 5,300 रुपये भाव ठरवला आणि मग तरीही माझा कापूस 7,000 रुपये 7,500 रुपये आणि सोयाबीन 4,000 आणि 3,500 खरेदी करतात। या सरकारच्या डोळे काय अंधळे झालेत का?